महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड मित्रांनो, शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा थेट दिल्लीमध्ये भगवा झेंडा. 51 पैकी 50 जागा जिंकत इंडिया आघाडीने एनडीएला केलं दारुण पराभूत. ठाकरेंच्या या नवीन आयडियाने मात्र भाजपचा झाला थेट पालापाचोळा. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रासह देशाच्या देश पातळीवरती गेल्याचं पुन्हा एकदा निष्पन्न. ही प्रतिष्ठेची केलेल्या निवडणुकांमध्ये 51 पैकी 50 जागी इंडिया आघाडीचं मोठं अभूतपूर्व यश. तर ठाकरेंचा भगवा झेंडा पुन्हा एकदा थेट दिल्लीत. शिवसेना संपली म्हणणाऱ्यांना आता जिवंत करणारा आणि त्यांना थेट कोमात पाठवणारा निकाल थेट महाराष्ट्राच्या देशाच्या समोर आलाय. ठाकरे कधी संपत नसतात तर ठाकरे संपवतात, हे उदाहरण पुन्हा एकदा नवीन झालंय सर्वांसाठी आणि सगळ्यांच्या समोर आलंय उदाहरण. थेट उद्धव ठाकरेंची शिवसेना कधी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या इतिहासातून कधी संपणारी शिवसेना नाही असं म्हणत मित्रांनो, या शिवसेनेनं मात्र आता सगळीकडेच प्रचंड आपला विजयोत्सव साजरा केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष महाराष्ट्रापुरता सीमित आहे असं काही लोकांना पहिल्यापासून वाटतंय. मात्र मित्रांनो, जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सगळ्याच राज्यामध्ये शिवसेनेच्या शाखा प्रत्येकी काम करत आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढणारी शिवसेना आजही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये लढते आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना जरी महाराष्ट्रापुरती आणि काही राज्यांपुरती असली तर देखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली उद्धव ठाकरेंची शिवसेना राज्यातल्या देशातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये काम करते. ती हिंदुत्वासाठी कडवट हिंदुत्व पुढे घेऊन ठाकरेंची शिवसेना लढताना दिसते. प्रत्येक वेळेस उद्धव ठाकरेंचाच आवाज बुलंद होतो असं नाही, तर सामान्य शिवसैनिकांनी हा मिळवलेला विजय आता भाजपला तोंड घशी पाडणार आहे. त्यामुळे या विजयाचं श्रेय सामान्य शिवसैनिकांना जात आहे, तसंच उद्धव ठाकरेंनाही जात आहे. मित्रांनो, हा विजय दिल्लीमध्ये तसेच पश्चिम विभागातील राज्यातील जवळजवळ राजस्थान, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या बहुतांश राज्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातोय. कारण की या राज्यातील या महत्त्वाच्या शहरामधूनच ठाकरेंना बलाढ्य असं लीड मिळालंय आणि हा लीड उद्धव ठाकरेंना आगामी राजकीय दृष्ट्या भाजपची झोप उडवण्यासाठी पुरेसं असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली कामगार सेना, शिवसेनेच्या संलग्न असणारी संघटना रेल कामगार सेना, तसेच एअरपोर्टवरती असणारी शिवसेनेची संघटना, या दोन संघटना मात्र आता अतिशय जोरकसपणे काम करू लागल्यात. आणि पश्चिम रेल्वेच्या झालेल्या रेल्वे बोर्डाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी दिल्लीसह पश्चिम विभागामध्ये आपला भगवा झेंडा फडकवलाय. या विभागामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना जरी नसली तर देखील त्यांनी भाजपला सपोर्ट केला होता आणि भाजपचा या सगळ्याच निवडणुकांमध्ये थेट चुराडा झाल्याचं चित्र दिसून येते. पाला पाचोळा झालाय. भारतीय जनता पार्टीला फक्त EVM वरती मतं पडतात. इतरत्र बॅलेट पेपरवरती झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा अतिशय मोठा खेळ खल्लास होतो, हे पुन्हा एकदा निदर्शनास आलंय. त्यामुळे बॅलेट पेपर ही भाजपला असलेली भीती आणि इतर विरोधी पक्षांना असलेलं यश हे मात्र EVMचं गुपित उघडत आहे. या सगळ्या घडामोडींमुळे भाजपा का जिंकते, भाजपा का कुठे हरते याचं गणित आता महाराष्ट्रासमोर देशासमोर आलंय. या 51 जागांवरती झालेल्या या निवडणुकांमध्ये मित्रांनो, सगळ्याच्या सगळ्या निवडणुका या बॅलेट पेपरवरती होत्या. भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तेवढीच प्रतिष्ठेची निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केली होती. इंडिया आघाडी सोबत लढत असताना ठाकरे आणि इंडिया आघाडी दोघे एकत्र, तर भारतीय जनता पार्टी आणि NDA हे पक्ष एकत्र निवडणूक लढत होते. यामध्ये भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा दारुण पराभव झाल्याच्या कारणाने इंडिया आघाडीला इथे मोठं यश मिळाले आणि उद्धव ठाकरेंची कामगार सेना देखील यामध्ये असल्या कारणाने ठाकरेंचं मोठं यश या विभागात असल्याचं निदर्शनास आलंय. मित्रांनो, या सगळ्या बातम्या महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या